विचार विनिमय बैठक ही सगळी तुमची सर्वांची मतं आम्ही ऐकून घेण्यासाठी आयोजित केली होती आणि जवळपास सर्वांनी जे काही या ठिकाणी मत मांडलेलं आहे त्यावरून एकच कळते की आपण साहेब आजपर्यंत विठ्ठल परिवारातल्या जास्तीत जास्त संस्था मांजर जसं डोळं झाकून दूध घेतं अशा पद्धतीने ज्या गड्यानं हडप केलेलं आहे ती गडी आता मैदानात लावलाय त्याला चिकपट केल्याशिवाय सुट्टी नाही। मी आलेल्या शेतकऱ्यांना तरुण मित्रांना विनंती करतो विठ्ठल कारखान्याच्या निवडणुकीमध्ये आबासाहेबांनी 25चा दर जाहीर केला ऊसाचा वजन काटा करून आणण्याचं आश्वासन दिलं कारखाना किती दिवसात चालू करणार आणि मागील थकीत बिलं किती दिवसात देणार हे सुद्धा निवडणुकीत सांगितलं होतं परंतु निवडणुकीत सांगितलेले आश्वासन सुद्धा पाळली जातात हा नवीन फायदा या तालुक्यात पडणाऱ्या आपल्या या लाडक्या चेअरमनला सर्वांनी शेतकऱ्यांनी टाळ्याच्या गजरात अभिनंदन बंधूंनो एक विठ्ठल कारखाना चालू राहिल्यानंतर काय होतं तर एक विठ्ठल कारखाना चालू राहिल्यानंतर माढा तालुक्यातल्या शेतकऱ्यांना सुद्धा 200 रुपयाचा दर वाढ मिळू शकतो हे या विठ्ठल कारखान्याने दाखवून दिलं एक विठ्ठल कारखाना चालू झाल्यानंतर ज्या ऊस उत्पादक शेतकऱ्याला चर्मनच्या चिडवायच्या सर्कलच्या दारात जाऊन हात जोडावा लागत होते ऊस तोडणाऱ्या टोळीला मुकदमाला 10-20 हजार रुपये द्यावे लागत होते ती लोक आज शेतकऱ्याच्या दारात येऊन तुमच्या ऊसाला शेत लावून म्हणून विचारतायत आणि हे सगळं घडतंय ते विठ्ठल कारखाना सुरू झाल्यामुळं आणि आता विठ्ठल कारखाना सुरू करून दुसरा आपल्या विठ्ठल कारखान्याचाच एक भाग असणारा सहकार शिरोमणी कारखाना आबासाहेब मी या ठिकाणी एक आठवण करून देतो ज्यावेळी मस्के सर आपण विठ्ठल कारखान्याला पॅनल लावला होता आज जी लोक विठ्ठल परिवार म्हणून या ठिकाणी बोलतायत ती लोक आबासाहेब विठ्ठल परिवारातले नाहीत अशा प्रकारे या मीडियाच्या माध्यमातून व्यासपीठावर बोलत होते परंतु कर्तृत्वानं या ठिकाणी आबासाहेबांनी सिद्ध करून दाखवलं की मी जरी या कारखान्याचा चेअरमन असलो तरी या कारखान्याच्या प्रत्येक सभासदाशी माझा इमान आहे त्यांनी वेळेत कारखाना सुरू केला वेळेत बिल दिलं आणि वेळेत शेतकऱ्याच्या कामगाराच्या कुठल्याही अडचणीला उभा राहण्याचं काम केलं बंधूंनो या ठिकाणी बोलण्यासारखं खूप आहे मी आमच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं जशी विठ्ठल कारखान्याला आबासाहेब तुम्हाला आम्ही साथ दिली त्यापेक्षाही ताकदीनं आम्ही तुमच्या पाठीशी उभा राहू याच्या मागे एक कारण आहे कारण या सोलापूर जिल्ह्याच्या कारखानदाराच्या विरोधात आम्ही अनेक मोर्चे काढले बिलासाठी मोर्चे काढले कामगारांच्या पगारासाठी मोर्चे काढले पण एक अनोखा मोर्चा या तालुक्यात आम्ही काढला होता आणि तो मोर्चा होता कामगारांच्या पगारातून वाढदिवसाला पैसे कपात करून तुम्ही वाढदिवसाला गिफ्ट घेऊ नका हे सांगण्यासाठी अनोखा मोर्चा या आणि त्यांना आता त्यांची जागा दाखवण्यासाठी आपल्याला मैदानात उतरायचं आहे या ठिकाणी बोलण्यासारखं खूप आहे पण मी आबासाहेबांना आणि सरांना एकच सांगतो शेतकऱ्यांना एकच गोष्ट पाहिजे जो दर विठ्ठलला असेल तो दर चंद्रभागा कारखान्याला घोषणा करा आपला विजय निश्चित आहे एवढंच सांगतो आणि इथंच थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद